नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण कैरीचे चटकदार असं लोणचं करणार आहोत। बऱ्याचदा काय होतं की आपण कैरीचं लोणचं करतो आणि वर्षभर टिकत नाहीत, खराब होतं। तर ते का खराब होतं हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भरपूर आपण कमी साहित्यामध्ये हे कैरीचं लोणचं करणार आहोत। अगदी झटपट होणार आहे। जर तुम्हाला करायचं असेल झटपट तर मग ही पद्धत नक्की वापरा। मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। साधारण इथे मी 1 किलो कैरी घेतलेली आहे, तर तुम्ही कैरी जास्तसुद्धा घेऊ शकता। यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये हे साधारण 2 ते 3 तास ठेवायचं आणि नंतर ही पाण्याने धुवून घ्यायची आणि याला आपण स्वच्छ कापडाने सुद्धा कोरडे करून घ्यायचे आहेत कैरी। तर कैरी ओली ठेवायची नाही आहेत, कोरडी करून घ्यायची म्हणजे लोणचे खराब होणार नाहीत। ही झाली पहिली टिप्स। करून घ्यायची आणि साधारण आपण कैऱ्या जेवढ्या कोरड्या करू तेवढं लोणचं छान होणार। असे काप करून घेतलेले आहे। तुम्हाला जर मोठे काप करायचे असेल करू शकता। तर यामध्ये टाकायचं आहे 1 चम्मच हळद टाकायची, 2 ते 2.5 चम्मच मीठ टाकायचं। मीठ साधारण जास्त टाकायचं म्हणजे कैरी खराब होणार नाहीत, कैरीचं लोणचं आणि हे जे मीठ आणि हळद आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे हे मिक्स होणार। नंतर हाताने व्यवस्थित 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढी तुम्ही ही प्रोसेस व्यवस्थित कराल कैरीचं लोणचं अजिबात खराब होणार नाहीत आणि हे रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे। रात्र झाल्यानंतर 1 रात्र झाल्यानंतर याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे हळद आणि मिठाचं पाणी होतं। सो मग यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। जेव्हा आपण पूर्ण पाणी काढतो कैरीचं लोणचं अजिबात खराब होत नाहीत, वर्षभर टिकते। तसेच झाली दुसरी टिप्स। नंतर आपण कैरीसाठी मसाला करून घेऊयात। कैरीच्या लोणच्यासाठी साधारण इथे 1 पाव तेल घेतलेलं आहे, 1 वाटी मोहरीचा डाळवा घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आणि नंतर इथे मी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे, साधारण 4 ते 5 चम्मच। तर हा मसाला जो आहे जनरली मार्केटमध्ये अवेलेबल असतो, कोणताही मसाला तुम्ही यूज करू शकता। याला कलर छान येतो लोणच्याला, तर बघू शकता। आणि नंतर आपण बघितलं होतं की याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कैरीचं लोणचं अजिबात खराब होणार नाहीत। पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। नंतर ते भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये कैरीचे काप टाकलेले आहेत। कैरीचे काप टाकल्यानंतर आपल्याला जो मसाला तयार करून घेतलेला होता थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर कैरीच्या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर पूर्ण लोणच्याचा मसाला जो आहे करून घेतलेला होता तो पूर्ण टाकून घेतलेला आहे, बघू शकता या पद्धतीने। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला गोड चव येण्यासाठी साधारण गूळ टाकायचं आहे। तर इथे मी अर्धा पाऊच गूळ वापरणार आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग गूळ कमी जास्त केला तरी चालेल, तुम्हाला जास्त लागत असेल तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता। तर इथे मी गूळसुद्धा ॲड केलेला आहे आणि हे लोणचं अप्रतिम असं लागतं, आंबट गोड चवीचं लोणचं आणि झटपट होणार आहे। फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करायचे आहेत म्हणजे लोणचं खराब होणार नाहीत आणि स्टोअर कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहेत। तर बघू शकता झटपट असं कैरीचं लोणचं। साधारण हे लोणचं आपण चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा काचाच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकतो। जास्त दिवस ठेवायचं असेल तर इथे मी प्लास्टिकच्या बरणीमध्ये टाकलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळे अजिबात खराब होणार नाही। रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी। थँक्यू।